नमस्कार, मी डी पांढरे, प्रजापिता सम्राट अशोक सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष आहे। सेंट जोसेफ शाळेला चिपळूण पेट्रोल पंप आहे। उद्याचं भविष्य हजारो मुलं मुली तिथे शिकत आहेत। उद्या काय स्फोट झाला, काय झालं तर हजारो लेकरं शक्यता आहे। त्याच्या संदर्भात मी माननीय जिल्हाधिकारी, माननीय शिक्षणाधिकारी, सर्व जे जिल्हा प्रशासनाचे मेन अधिकारी आहेत त्यांना सर्वांना मी पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहार झाला। इथं शिक्षण मंडळाचे जगताप सर आहेत, त्यांना सुद्धा पत्र दिलं। हे धोत्रे सर आहेत, त्यांच्याकडून धोत्रे सरांना आलं, इकडून इकडे मॅडमकडे आलं। आज 7 महिने झालं त्या पत्रावर साधं चौकशी नाही, विचार नाही, त्यांचं विजिट नाही, काय नाही। आलं तर उडवाउडीची उत्तरं देतात। आता तर म्हणतात मॅडम ते पेट्रोल पंप उकडून टाका, जाळून टाका, काढी लावा, तुमच्यात दम आहे। हे मॅडम हे अधिकारी आहेत, शिक्षण उपअधिकारी आहेत मॅडम, हवेली मॅडम उपशिक्षण अधिकारी आहेत। हे मॅडम लोक हे शिक्षण अधिकारी जर उकडून टाका, आग लावून टाका जर असं म्हणत असतील तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कुणाकडे? 7 महिने झाले, आज 7 महिने काय झालं केलं, तिथं स्फोट झाला, काय झालं, मुलं बाळ उद्याचं देशाचं भविष्य ते इथला ह्या आपल्या जिल्हा परिषदच्या कंपाऊंडच्या खालच्या हातालाच आहे ते। होय वा असं पण नाही 7-8 किलोमीटर जाण्यासारखं, तरी सुद्धा ह्यांना टाइम मिळत नाही आहे। मी काल जगताप साहेबांना पण बोललो, जगताप साहेबांना पण सांगितलं, जगताप साहेबांनी सांगितलं, मॅडमना सांगितलं म्हणून। आता पुढची भूमिका काय? पुढची ह्यांनी जर ह्याच्यावर कारवाई नाही लवकर केली तर जगताप हे मॅडम आणि हे धोत्रे सर ह्यांच्या नावाने मी बोंब मारत बसणार आहे इथं।